आता मी तुम्हाला हळूहळू ऑपरेटर्स विषयी समजावून सांगणार आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले पाहिजे की हे स्पिन 0 ऑपरेटर किंवा कोणीय संवेग 0 ऑपरेटर, अँग्युलर मोमेंटम 1 ऑपरेटर इत्यादी सारखे आहे। हा एक अतिशय सुबक मार्ग आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता एक ट्रिव्हियल ऑपरेटर आहे जो एक स्केलर ऑपरेटर आहे। जेव्हा तुम्ही तो क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये स्केलर आहे असे म्हणता तेव्हा तुम्ही त्याला स्केलर का म्हणता? तुम्ही केवळ रोटेशनकडे पाहता कारण कोणीय संवेग म्हणजे रोटेशनचा जनरेटर असते। रोटेशनच्या अंतर्गत स्केलर ऑपरेटर समान राहतो। रेडियल कोऑर्डिनेट हे उदाहरणार्थ तू r.r व्हेक्टरचा प्रोडक्ट आहे। स्क्वेअर रूट अंतर्गत ते रेडियल कोऑर्डिनेट रोटेशन अंतर्गत बदलत नाही, म्हणूनच तुम्ही त्याला स्केलर म्हणता। आता आम्हाला अशा स्केलर ऑपरेटरशी जोडावेसे वाटते। तुमच्याकडे पोझिशन ऑपरेटर असू शकतो। सेंट्रल फोर्स समस्येमधील रेडियल ऑपरेटर हे रेडियल कोऑर्डिनेट ऑपरेटर स्केलर ऑपरेटर्स आहेत हेच आपण म्हणू शकतो। पण औपचारिक व्याख्या काय आहे? रोटेशन अंतर्गत आपण स्टेट वेक्टर्स कसे रूपांतरित होतात ते पाहिले आहे आणि आपण लिनियर ऑपरेटर रोटेशन अंतर्गत कसे रूपांतरित होते हे पाहणे गरजेचे आहे। कुठल्याही लिनियर ऑपरेटरमध्ये जर स्टेट व्हेक्टर रूपांतरित झाले रोटेशनच्या अंतर्गत तर ते युला IJ डॉट थीटा मध्ये एच क्रॉस ने कसे रूपांतरित करते हे आपल्याला माहिती असेल तर संबंधित ऑपरेटर हे बदलू शकतात। तर आपण एक ऑपरेटर स्केलर कधी म्हणू शकतो? जेव्हा अविभाज्य बदल न करता अविभाज्य समान होते तेव्हा आपण त्याला स्केलर ऑपरेटर म्हणतो। ते कधी घडू शकते? ते कधी घडू शकते जेव्हा कॉम्युटेटर स्केलर ऑपरेटरच्या कोणीय संवेग असलेला हा 0 असेल। तुम्ही सर्वांनी तपासून पाहिले आहे की LAI r कोऑर्डिनेट सह किंवा r रेडियल कोऑर्डिनेटचे फंक्शन 0 आहे। तुम्ही यांत्रिकपणे तपासले आहे। आता मी फक्त असे म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे की स्केलर ऑपरेटर्स ते कोणीय संवेग जनरेटरसह रूपांतरण करतात जे आपल्याला सांगते की इतर ऑपरेटर्स कोणीय संवेग जनरेटरसह हे बदलते तेव्हा आणि ते रूपांतरण करणार नाहीत। क्लासिकल मेकॅनिक्स आपल्याला सांगते की तुमच्याकडे व्हेक्टर ऑपरेटर किंवा पोझिशन व्हेक्टर असेल तर तुम्हाला हे माहित असते की त्या व्हेक्टरचे स्थान घटक रोटेशन अंतर्गत कसे रूपांतरित होतात। तुमच्यासारखा कुठलाही व्हेक्टर ऑपरेटर व्हेक्टर पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक फील्ड मोमेंटम घेतो, त्यांना रूपांतरित व्हावे लागते। रूपांतराचे गुणधर्म तुमच्या पोझिशन व्हेक्टरच्या घटकांपेक्षा वेगळे नाहीत, म्हणून तुम्ही त्यांना व्हेक्टर्स म्हणता। अगदी व्हेक्टर्स घोषित करताना आणखी काही फरक असतात। ते फरक कोणते आहेत? जे पॅरिटीमध्ये बदलतात, जे पॅरिटीमध्ये बदलत नाहीत ते पोलर व्हेक्टर्स असतात। अक्षीय व्हेक्टर त्यांना किमान योग्य रोटेशनसाठी त्यामध्ये येऊ देत नाहीत, यामध्ये कुठलाही फरक नाही आणि योग्य रोटेशन्समध्ये कुठलाही व्हेक्टर पोझिशन व्हेक्टरच्या घटका सारखा रूपांतरित होईल हे तुम्हाला क्लासिकल मेकॅनिक्समधून समजते स्पष्टपणे। हे वरील इक्वेशन एक अविभाज्य नाही। तुम्हाला माहित आहे एक अविभाज्य कसे बदलते तसेच की तिथून रोटेशन अंतर्गत तुम्ही अँगल मोमेंटमचे कॉम्युटेटर काय आहे त्याचे अनुमान काढू शकता। वेगवेगळ्या पोझिशनमधील कोऑर्डिनेट्ससह मी पोझिशन ऑपरेटरच्या घटकांसाठी जे काही लिहित आहे ते कोणत्याही व्हेक्टर ऑपरेटरसाठी धरून ठेवले पाहिजे। तुम्ही ते तपासून पाहिले पाहिजे। तुम्ही ते तपासले नसेल तर तुम्ही मागे जाऊन ते तपासले पाहिजे। जे I 0 असलेल्या कुठल्याही डॉट प्रोडक्टसह आणि तुम्ही ते दाखवूही शकता तर म्हणून त्याला स्केलर ऑपरेटर म्हणतात आणि जे I AJ सह जर ते आहे जर ते पोझिशन कोऑर्डिनेट असेल तर तुम्हाला हे माहित असेल की ते काय आहे। I H क्रॉस एप्सिलॉन IJK AK
हेच आहे ज्याला आपण व्हेक्टर ऑपरेटर म्हणतो. त्यांना व्हेक्टर ऑपरेटर्स म्हटले गेले. जर ते रोटेशन अंतर्गत घटक पोझिशन व्हेक्टर जसे वर्तन करते अगदी तसेच वर्तन करत असेल तर तुम्ही मोमेंटमसह जे आई तपासून पहा. जे घटक काय आहेत ते आई एच क्रॉस एप्सिलॉन आई जे के पी के असेल. कोणीय संवेग जे आई स्वतःचे एक व्हेक्टर ऑपरेटर आहे. यामुळे तुमच्या परिचित कोणीय संवेगचे समाधान होते. आपल्याला माहिती आहे की एका पोझिशन व्हेक्टरचे घटक कसे बदलतात. आपण हे केले होते तसेच डेल्टा ते करतात त्याच पद्धतीने डेल्टा ए सुद्धा रोटेशन्समध्ये बदलतील. आणि तुम्ही जर हे लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दिसेल की त्याचा कम्युटेटिव्ह ब्रॅकेट, कारण तुम्हाला आठवत असेल तर डेल्टा आर हे डेल्टा ओमेगा क्रॉस आर आहे. इन्फिनिटेजिमल रोटेशनसाठी ते कुठल्याही व्हेक्टर ऑपरेटरच्या डेल्टासाठी करा. तुम्ही ते केले तर तुम्ही दोन्ही बाजूंची तुलना केली तर दोन्ही बाजू जुळण्याची एकमेव पद्धत आहे. जर या कॉम्युटेटरने हा थीटा लहान ठेवला तर तिथे एक कम्युटेटिव्ह ब्रॅकेट असेल आणि ते कम्युटेटिव्ह तुम्ही मला दाखवू शकता. तुमच्या सराव अभ्यासासाठी अभ्यास. मी पोझिशन ऑपरेटरसाठी हे विस्तृतपणे केले. कृपया जा आणि कोणत्याही व्हेक्टर ऑपरेटरसाठी हेच करा. कोणत्याही व्हेक्टर ऑपरेटरने अगदी पोझिशन ऑपरेटरसारखे वर्तन केले पाहिजे. तर हा एक व्हेक्टर ऑपरेटर आहे. हा एक व्हेक्टर ऑपरेटर आहे. हा एक व्हेक्टर ऑपरेटर आहे. ते सर्व रूपांतरित होतात. व्हेक्टर ऑपरेटर काहीही असला तरी उजव्या बाजूला दिसला पाहिजे. आणि पुढील ऑपरेटर कोणता आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आपण स्केलर केले, आपण व्हेक्टर केले, मग आपण टेन्सर्सकडे पाहिले पाहिजे. तुम्ही सर्वांनी अभ्यास केलेल्या परिचित टेन्सर्सपैकी एक म्हणजे इनर्शिया टेन्सरचा क्षण. मोमेंट इनर्शिया टेन्सरला 2 निर्देशांक असतात. नक्कीच तुम्ही प्रयोगशाळांमध्ये केले असेल मोमेंट इनर्शियावर काम करताना. तसेच तुम्ही मोमेंट इनर्शियामध्ये भरपूर प्रश्न सोडवले असतील. हे मॅट्रिक्स आहे तेवढे तुम्हाला माहित आहे. हे एक मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स लिहिता येऊ शकते काही एम आई जे मॅट्रिक्स किंवा आई जे मॅट्रिक्स प्रमाणे, जिथे वेक्टरमध्ये केवळ एक इंडेक्स असतो. स्केलरमध्ये 0 निर्देशांक असतो. मी हळूहळू तुम्हाला घेऊन जात आहे वेगवेगळ्या रोटेशन्स अंतर्गत वेगवेगळ्या ऑपरेटर्सचे वर्तन या संकल्पनेकडे. तुम्ही जर इनर्शियाचा क्षण घेतला 2 निर्देशांकांसह तुम्ही रोटेशन्स केलीत तर त्याचे काय होते ते तुम्ही जाऊन पाहावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जर आयजे घेतले तर मला खात्री आहे की तुम्ही हे सर्व केले असते, पण जर तुम्ही हे केले नाही तर मला ते करू दे. म्हणून मी एबीजे घेतले आणि याला एटीआयजे म्हटले. तर इनर्शिया टेन्सरचा क्षण हा एक मला जे असा लिहू दे आणि त्या सर्व वजाबाक्यांचा विसर पडू दे आणि असेच पुढे. उदाहरणार्थ मी हे ए आणि बी घेतले जे समान आहेत. मी जेव्हा 2 इंडेक्स ऑब्जेक्टवर रोटेशन करत असेन, मी जेव्हा एका इंडेक्स ऑब्जेक्टवर रोटेशन करेन मला एक प्राइम आई मिळेल जो आर आई जे असेल. हे रोटेशन मॅट्रिक्स आहे टाइम्स ए जे. मी जेव्हा हे आई प्राइम आय जे किंवा आपण अगदी टी विभाज्य आई जे घेऊया. रोटेशन अंतर्गत काय घडते. आर आई 1 आर जे 1. त्याच प्रकारे हे देखील समान आर मॅट्रिक्स आहे. तीन मितींमध्ये किती घटक आहेत. त्यामध्ये किती आहेत. 9. मी याकडे व्हेक्टर म्हणून पाहिले. आर आई एका व्हेक्टर ऑपरेटरप्रमाणे. त्यामध्ये किती घटक आहेत. 3 घटक.
हा आणखी एक व्हेक्टर आहे 3 घटकांसह. 2 व्हेक्टर्स एकत्र करणे म्हणजे टेन्सर प्रॉडक्ट घेण्यासारखे आहे. मी 2 व्हेक्टर्स एकत्र केले आहेत. यामध्येही 2 व्हेक्टर्स एकत्र केले जातात. हा एक व्हेक्टर आहे. हा एक व्हेक्टर आहे. याचे 3 घटक आहेत. याचे 3 घटक आहेत. एकत्र करणे म्हणजे टेन्सर प्रॉडक्ट आहे. या कंपोजिशनची मिती काय आहे? 3 गुणिले 3. यामध्ये 3 स्वतंत्र घटक आहेत तुम्ही सांगितले. जुळवलेल्या ऑब्जेक्टचे 3 स्वतंत्र घटक बनवलेले असतात. 3 मिती असलेले व्हेक्टर गुणिले 3 मिती असलेले दुसरे व्हेक्टर. यामुळे तुम्हाला काही परिचयाचे वाटले ज्याकडे मी नेण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही जोडीविरहित तत्वावर आणि जोडी तत्वावर केले आहे. स्टेट्सच्या संदर्भात मला ऑपरेटर्सही तयार करता येऊ शकतात. 2 व्हेक्टर ऑपरेटर्स घ्यायचे आणि ते तयार करायचे आणि 1-2 अनुक्रमित ऑब्जेक्ट्स घ्यायचे आणि मला हे सोडवायला आवडेल. हे जोडी विरहित आहे. मला हे सोडवायला आवडेल तुकड्यांमध्ये. मी याला तुमच्या कपल केस खेच आहे असे म्हणेन. एक टी मॅट्रिक्सचा माग आहे. टी मॅट्रिक्सचा माग रोटेशन्स अंतर्गत काय करतो? समान ट्रान्समिटमध्ये माग अचल राहतो. टी मॅट्रिक्सचा माग हा रोटेशनमधील स्केलरसारखे वर्तन करतो. हे एका मितीचे आहे. हे एका मितीचे आहे. मला आणखी काय करता येईल? मला या 2 व्हेक्टरचे क्रॉस उत्पादन घेता येऊ शकते. त्रिमितीयमध्ये 2 व्हेक्टरचे क्रॉस प्रोडक्ट एक व्हेक्टर आहे. ए क्रॉस बी एक व्हेक्टर आहे. मला लिहिता आले असते. एक सममितीच्या विरुद्ध संयोजन ज्याला माझ्याकडून ए क्रॉस बी असे म्हटले जाते. त्यात किती घटक आहेत? 3. ए क्रॉस बी मध्ये फक्त 3 घटक आहेत आणि सममितीय T1-2 T1-3-2-3 आणि इतर सममितीच्या विरुद्ध आहेत 3 घटक जे रोटेशनमधील वर्तनासारखे वर्तन करतील. हे व्हेक्टरप्रमाणे वर्तन करते. काय बाकी आहे? मी एक माग काढला. मी एक सममिती विरुद्ध ऑपरेटर बाहेर काढला. काय बाकी आहे? मी सममितीय बाहेर काढलेले नाही. सममिती तुम्हाला माग वजा करावा लागेल. म्हणजे सममितीय 3 मितींमध्ये किती घटक आहेत तसे असेल. सममितीय मॅट्रिक्स आणि तुम्ही जर माग काढून टाकला तर माग ही एक अवस्था आहे. तुम्ही कर्ण घटक काढून टाकत नाही आहात म्हणून 5 घटक. तुमच्या कोणीय संवेगमधील 5 मितीय स्थितीला म्हणतात. जे बरोबर 2 म्हणजे 2 जे अधिक 1 ज्याचे इथे काहीतरी साम्य आहे. मी काय केले? मला एक कच्ची रचना मिळाली जी 9 मितींची आहे. मला एक तुकडा बाहेर काढायला आवडेल जो रोटेशनमध्ये अचल आहे जे एक कमी मितीचे आहे. दुसरा तुकडा जो अचल आहे. हा अचल नाही आहे. हा रोटेशनमधील व्हेक्टरसारखे वर्तन करतो. आणि दुसरा आहे जे बरोबर 2 हे आहेत जे बरोबर 1 आणि जे बरोबर 1.
कारण त्यांमध्ये 3 घटक आहेत. तुम्ही जेव्हा एकत्र करता जे बरोबर 1 आणि जे बरोबर 1 चे 2 ऑपरेटर्स आपण कोणीय कॉम्बिनेशन मध्ये पाहतो त्या कुठल्या शक्यता आहेत. तुम्हाला जे बरोबर 1 जे बरोबर 2 जे बरोबर 0 हे मिळाले पाहिजे. हे असेच मला मिळाले, पण मी खरे तर ते अंकगणित तुमच्यासाठी केले नाही. मी फक्त तुम्हाला थोडीशी कल्पना दिली. सर्व ऑपरेटर्सचे असणार आहेत केवळ पूर्णांक कोणी संवेग. आपण हे तसेच करूया. माझे सर्व व्हेक्टर ऑपरेटर्स फिजिकल मोमेंटम कोणीय स्थिती संवेग ऑपरेटर सर्व काही इंटिजर्स असणार आहेत. हो, मी याला तांत्रिकदृष्ट्या तुम्हाला हवे तसे आहे म्हटले पाहिजे, कारण त्यामध्ये 3 घटक आहेत आणि त्यामध्ये एक व्हेक्टर ऑपरेटर आहे. घटकांची संख्या ही अनॉलॉजी आहे किंवा त्यामध्ये एकाशी एकाचा संबंध आहे ऑपरेटर्सच्या दरम्यानही. आणि क्लेब्श गॉर्डन मॅट्रिक्समध्ये केले त्या पद्धतीने वर्तन करण्यासाठी हे फक्त तुम्ही विचार करावा म्हणून आहे. तुमचे सर्व स्फेरिकल हार्मोनिक्स जे तुम्ही केले, तुमचे सर्व स्फेरिकल हार्मोनिक्स तुम्ही ते कधी लिहिले नाहीत, कारण तुम्ही कधी क्वाड्रॅटिक्स घेतले नाही. तुम्हाला जर आपण केलेले आठवत असेल, आपण असे म्हटले होते की आपण सर्व बहुपदी x या चलामध्ये लिहू शकतो आणि 3 मितींमध्ये तुम्ही ते सुद्धा करू शकता, पण तुम्ही घेतले ते हे नाही. तुम्ही r थीटा फाय मध्ये एक लिनियर कॉम्बिनेशन घेतले, विशेषत थीटा फाय अशा पद्धतीने की तुम्ही l बरोबर 1 l बरोबर 2 म्हणू शकता. लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने तुम्ही हे केले तुम्ही कधीही घेतले नाही. मी फक्त प्रयत्न करत आहे एक प्रकारे तुम्हाला ते जाणवून देण्याचा. यामध्ये एक प्रकारचा एकाशी एक संबंध आहे. म्हणजे तुमच्याकडे एक अवस्था जेएम आहे, त्यामध्ये एक समकक्ष पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही म्हणू शकता ऑपरेटर्स एका इंडेक्ससह, ज्याला मी के असे म्हणत आहे आणि दुसरा इंडेक्स ज्याला मी क्यू असे म्हणत आहे. तर स्केलर ऑपरेटर एक 0 0 आहे. व्हेक्टर ऑपरेटर आहे एक स्वल्पविराम क्यू, ज्यामध्ये 3 घटक आहेत. यामध्ये एक घटक आहे. आणि त्यापुढील गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त मोठ्या श्रेणीचे टेन्सर्स मिळवण्यासाठी व्हेक्टर्स तयार करू शकता. व्हेक्टर्स तयार करू शकता. 3 व्हेक्टर्स तयार करू शकता. 3 श्रेणीचे टेन्सर्स मिळवण्यासाठी आहे केले ते AIBJ आहे, पण तुम्ही AIBJ घेऊ शकता आणि एक 3 इंडेक्स ऑब्जेक्ट मिळवू शकता. तर आपण या टेन्सर ऑपरेटर्सकडे जाऊया लेक्चरमध्ये आणि ते कंपोजिशन पाहूया. तुम्ही स्पिन जे एस एकत्र केले तर गोष्टी कशा घडतात. या प्रकरणातही तशा घडतील. तेच सी जे कोइफिशियंट तुम्हाला हे सोडवायला मदत करेल.